हाय नमस्कार, मिनी ब्लॉगमध्ये स्वागत. इथं आहे ना पापड भाजलेले आहे मी चुरा करण्यासाठी पापडचा. तर इथं दूध पण गरम केलेलं आहे. राखेसाठी इथं आहे ना चिकन मेरिनेट करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर इथं बघा मी आज काय बनवलेलं आहे, भाकरी. ही बघा राखूसाठी एक भाकर टाकलेली आहे आणि या बाकीच्या चपात्या केलेल्या आहे आमच्यासाठी. देते म्हणजे चपात्या आपल्या छान नरमच राहतात. आता मस्तपैकी दारावरच लॉरीवाला आला होता तर गिलके घेतले होते. मस्तपैकी असं मूग डाळ टाकून मी तर गिलक्यांची भाजी बनवलेली आहे. खूप छान आणि खूप टेस्टी लागते. बाहेर लेकरं खेळतायत, त्यांचा आवाज येतोय, तर सॉरी त्याबद्दल. हे बघा मस्तपैकी मूग डाळ टाकून गिलक्याची भाजी खूप छान लागते. आणि भरपूर वेळा मी असं भरले गिलके बनवलेले ना, ते पण तुम्हाला दाखवले, टाकलेला आहे मी शॉर्ट व्हिडिओ. तर या 2 चपात्या आहे ना रात्रीच्या उरलेल्या आहेत, शिड्या चपात्या, त्या साईडलाच ठेवलेल्या आहेत. आता इथं आहे ना मस्तपैकी असं शेंगदाणे भाजून घेतलेले आहे मी कांद्याची पात करण्यासाठी. आणि दळण करून आणलं होतं बघा, ते पीठ भरायचं बाकी आहे. त्यानंतर राखून मी परत दूध आणलं, तर ते दूध पण इथं मी आता गरम करण्यासाठी ठेवणार आहे. रोजचं 1 लिटर 15 दिवसामध्ये भरपूर मलाई पण गोडा होऊन जाते. आणि त्यानंतर मस्त तूप पण निघतं. तर कांद्याची पात होती ते मस्तपैकी आता चला म्हटलं कापून ठेवते. उद्या तिची भाजी बनवणार आहे, तो पण व्हिडिओ येणार तुम्हाला. तर बघा मस्तपैकी तिला आहे ना अशी गड्डी करून घेतलेली आहे मी. छान आहे आणि मस्त कांद्याची पात. माझी बहीण शेतात जाते ना, तर तिने देऊन पाठवली होती मला आणि मस्त हिरवीगार होती. तर मस्त हिला आहे ना असं शेंगदाणे टाकून, नाही तर मग मुगाची डाळ टाकूनच बनवणार आहे मी हिला पण. खूप छान आणि खूप टेस्टी लागते. जेव्हा बनवेल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, कशी बनवते ते माझ्या पद्धतीची. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतं. तर चला आजपुरता एवढाच मिनी ब्लॉग. भेटू पुन्हा, बाय बाय. राशा बघा इथं स्वतः खात नाही, मात्र मला खाऊ घालते ती. तुम्हीच बघा आता आजी आणि नातीचं प्रेम.